नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा अभ्यासणार आहोत। या धड्याचं शीर्षक आहे मला मोठं व्हायचे। मला मोठं व्हायचे या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये एक तुमच्याच वयाचा छोटा मुलगा आहे। या छोट्या वयामध्ये त्याला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे, शोध करायचा आहे। पण त्याच्या या शोध कार्यामध्ये घरातील कुटुंबातील त्याचे आई, बहीण व कुटुंबातील इतर व्यक्ती त्याच्या ह्या स्वप्नामध्ये व्यत्यय आणत आहेत। त्याचाच मजेशीर वर्णन आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। चला तर आपण पाठाला सुरुवात करूया। पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। पाठ क्रमांक 12 मला मोठं व्हायचे आणि या पाठाचे लेखिका आहेत प्रियवंदा करंडे। यांचा जन्म 1946 सालामध्ये झालेला आहे। बाल, किशोर व कुमारवयीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या कवयित्री आणि कथा लेखिका म्हणून प्रियवंदा करंडे ह्या प्रसिद्ध आहेत। स्वामी विवेकानंद हे त्यांनी चरित्रात्मक लिहिलेला लेख आहे। ज्ञानेश्वरांच्या गोष्टी, मी नाही जा आणि इतर गोष्टी, बालकथा संग्रह आणि हिरोंच्या शोधात, बाई आणि टेलिफोन, कविता जन्माला येते ही एकांकिका, जरा ऐकतोय ना ही नाट्यछटा इत्यादी साहित्य प्रकाशित आहे। पाठाचा संक्षिप्त आशय समजून घेऊया। मुलाला शास्त्रज्ञ व्हायचे, शोध लावायचे आहेत, त्यासाठी तो तयारी करत आहे। परंतु घरातील सगळेजण त्याच्या या कामात व्यत्यय आणतात। त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछटेतून सांगितलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याच वयाचा एक मुलगा आहे आणि त्याला ना शास्त्रज्ञांप्रमाणे शोध लावायचा आहे आणि त्यासाठी तो खूप तयारी केलेली आहे त्याने। पण ह्या कामामध्ये ना त्याच्या घरातील सगळी माणसं आहेत ना खूप त्याला व्यत्यय आणून देत आहेत, अडथळे निर्माण करतायत। आणि मग त्यावेळेस त्या मुलाच्या मनामध्ये जे काही विविध प्रश्न निर्माण होत आहेत, जे काही विचार निर्माण होत आहेत ना, त्याचं वर्णन ह्या नाट्यछटेतून एक विनोदात्मक रूपेने केलेलं आहे, हास्यास्पद पद्धतीने केलेलं आहे। नाट्यछटा म्हणजे नाटकाचाच एक छोटासा अंश। तर तुम्ही हा एकांकिकेच्या माध्यमातून ही नाट्यछटा सुद्धा करू शकतात। आता आपण पाहूया। इथे बघा तुम्हाला एक प्रश्न सांगितलेला आहे की शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांच्या योग्य जोड्या लावा। तर तुम्हाला इथे जोड्या लावायच्या आहेत। अ गट आणि ब गट दिलेला आहे। अ गट मध्ये अ आहे गॅलिलिओ, आ आहे जेम्स वॅट, ए आहे राईट बंधू आणि ब गट मध्ये 1 नंबरला आहे विमान, 2 नंबरला आहे दुर्बीण आणि 3 नंबरला आहे वाफेचे इंजिन। तर तुम्हाला अ गट आणि ब गटामधील उत्तर शोधून त्यांचं योग्य ती जोड्या लावायच्या आहेत। बघूया आपण। गॅलिलिओ यांनी कशाचा शोध लावला होता? तर दुर्बिणाचा। मग गॅलिलिओचं उत्तर येणार तुमचं 2 दुर्बीण। जेम्स वॅट यांनी काय केलं होतं? वाफेचे इंजिन शोधून काढलं होतं। वाफेचे इंजिनचा शोध त्यांनी लावला, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येणार जेम्स वॅट 3 वाफेचे इंजिन। नंतर राईट बंधू, तर यांनी विमानाचा शोध लावलेला आहे, त्याचं उत्तर येणार राईट बंधू 1 विमान। आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। या पाठामध्ये बघा हा छोटासा जो मुलगा दिसत आहे ना, तो अगदी तुमच्याच वयाचा आहे बरं का। आता तो ह्या पाठाची सुरुवात करत आहे, त्याच्या मनातील विचार आपल्याला सांगत आहेत। तर आपण जाणून घेऊया त्याच्या मनातील विचार काय सांगत आहे तो। माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं। आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, तो काय सांगत आहे एवढूसा मुलगा, अगदी तुमच्याच वयाचा आहे म्हटल्यावर तो छोटासा आहे की नाही, की माणसाने काय करावं? ध्येय धरावं म्हणजेच काय, आपलं ध्येय निश्चित करावं। आपलं लक्ष काय आहे, जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण लक्ष
आपलं असलं पाहिजे, उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे. आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आकाशाला गवसणी घातली पाहिजे. आकाशाला गवसणी घालणे हा वाक्यप्रचार आहे. तुम्हाला परीक्षेला विचारले जातात वाक्यप्रकार. तर वाक्यप्रकारांचा किंवा वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून तुम्हाला वाक्यात उपयोग करायला सांगितला जातो. तर आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अत्यंत मेहनत करणे, अत्यंत मोठे काम करणे, परिश्रम घेणे, कष्ट करणे, म्हणजेच अशक्य गोष्ट करणे. आकाशाला गवसणी घालणे की आकाशाने बघा जमीन किती अंतर आहे ना. आकाशामध्ये जाऊन आपण पक्ष्यांप्रमाणे गवसणी घालू शकतो का? फेरफटका मारू शकतो का? नाही. म्हणजे हे अत्यंत कठीण कार्य आहे. खडकातून पाणी काढणे. खडक म्हणजे काय? पाषाण, दगडातून पाणी कधी निघतं का? नाही. म्हणजे हे काय? अशक्य किंवा असाध्य गोष्ट करून दाखवणे. म्हणजेच तो मुलगा काय सांगत आहे की जेव्हा आपण आपलं लक्ष निश्चित करतो, आपलं ध्येय निश्चित करतो, तर ते पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घातलं पाहिजे, खडकातून पाणी काढलं पाहिजे. म्हणजेच अशक्य आणि असाध्य गोष्ट करण्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट मेहनत केले पाहिजे. काय म्हणतेस? आता बघा, तो विद्यार्थी स्वतःबरोबर पण बोलतोय आणि घरातील लोकांबरोबर पण बोलतोय आणि आपल्याला पाठ पण सांगत आहे. काय बोलतेस आई? नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घेऊ. अगं पण काय? खडकातून पाणी नंतर काढू. म्हणजे बघा, ह्या आधी आईचा आणि त्या मुलाचा संवाद झालेला आहे. तो मुलगा आहे ना, आईला सांगत आहे की खडकातून पाणी काढलं पाहिजे, आकाशाला गवसणी घातली पाहिजे. पण आईला आहे ना, घरातील कामं लवकर उरकून घ्यायचंय, पाण्याची वेळ झालेली आहे. सकाळी बघा खूप आईची तारंबळ उडलेली असते की तिला डबा करायचा असतो, भाजी चपाती वगैरे करायची असते. घरातील सगळ्यांची आंघोळे वगैरे उरकून सगळं पुढची कामं करायची असतात. म्हणून तिला खूप घाई असते. म्हणून ती तिच्या मुलाला सांगते की लवकर उठ आणि आंघोळ बिंघोळ करून घे, नाहीतर नळाचं पाणी जाईल. म्हणून तो संवाद म्हणतोय, काय म्हणतेस आई? नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घेऊ. अगं पण काय? खडकातून पाणी नंतर काढू. आता त्याने जे म्हटलं होतं ना की खडकातून पाणी काढलं पाहिजे, तर त्याचं उत्तर आई सांगते की खडकातून पाणी नंतर काढ. मग तो म्हणतोय, बरं बाई, म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. आता बघा, हा स्वतःला कशाची तुलना करून घेतोय की थोर पुरुषांचा. आता याचं स्वप्न काय आहे की मोठं शास्त्रज्ञ त्याला व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तो खूप अभ्यास करत आहे, मेहनत करत आहेत. म्हणजेच काय, तो असं थोर पुरुषांप्रमाणे काम करत आहेत. पण त्याच्या कार्यामध्ये खूप अनंत, म्हणजे ज्याचा अंत नाही, अशा अनेक समस्या, अशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचंय, शोध लावायचेत, पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागले. आता बघा, एकीकडे आईला सकाळची कामं उरकायची आहेत, पाणी जाईल ह्या भीतीने ती सगळ्यांना आंघोळ करायला सांगत आहेत. तिच्या मुलाला पण आंघोळ करायला सांगत आहे. पण मुलगा आहे तो काय म्हणतोय की मला काय करायचं आहे? शास्त्रज्ञ व्हायचंय आणि संशोधन करायचंय. आणि मी काय करतोय आता? शोध लावतोय. कशाचा तरी मला शोध लावायचा आहे. मला शास्त्रज्ञ व्हायचे की नाही. शास्त्रज्ञ काय करत असतात? नवीन नवीन गोष्टींचा शोध लावत असतात. तसंच मला पण काय करायचं आहे? शोध लावायचा आहे. पण आईला आहे ना, मला ना आंघोळीला पाठवायची घाई लागली. आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागू शकला असता का? आता विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन कोण होता? मोठा शास्त्रज्ञ होता. तुम्हाला माहिती असेलच न्यूटनबद्दल. जर माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून त्यांची माहिती जाणून घेऊ शकतात. आता ह्या न्यूटनने काय केलं होतं? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता आणि गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे किंवा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे की कोणतीही वस्तू वरती फेकल्यानंतर ती खालीच येते. का? कारण की पृथ्वीमध्ये लोहचुंबक आहे आणि ते गुरुत्वाकर्षण ते सगळ्याकडे, म्हणजे पृथ्वीमध्ये म्हणजे खाली जमिनीमध्ये जे काही लोहचुंबक आहे तो वरती फेकलेल्या वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करतो, खेचून घेतो. म्हणून वरती फेकलेली वस्तू ती नेहमी खाली येते. असा गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. मग आता हा छोटासा मुलगा आहे ना, तो त्याची तुलना न्यूटन बरोबर करत आहे की त्याची आई त्याला लावायचा आहे शोध की नाही, त्याला शास्त्रज्ञ बनायचं आणि त्याच्यासाठी तो शोध लावतोय. पण त्याच्या आईला घाई काय झाली आहे? आंघोळीला पाठवायची. मग तो विचार करतोय, जर न्यूटनच्या आईने पण
त्याला अशीच घाई केली असती तर त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असता का? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का नाही गेलंय. आता बघा, तो एकीकडे स्वतःबरोबर पण संवाद करतोय, आईबरोबर पण संवाद करतोय. आता तो आईला समजावून सांगतोय, अगं आई, मला आता शोध लावायचा आहे आणि मी त्याच्यासाठी काय करत आहे, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, त्यासाठी मी शोध लावत आहे. आणि तुला आंघोळीचं पडलंय, तू इतकी घाई का करतेस? जर त्यावेळेस गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी न्यूटनला जर अशी कोणी घाई केली असते तर त्याने तो काय आईला माहिती नसेल ना, म्हणून तो आईला एक्सप्लेन करतोय, स्पष्टीकरण देतोय की कशा रीतीने त्याने शोध लावला. की सफरचंद खाली पडत असताना त्याने त्याच्या मनामध्ये काय विचार आला की सफरचंद खालीच का पडलं फेकल्यानंतर, पुन्हा ते वरती का नाही गेलं. मग हा तो आईबरोबर संवाद करत आहे. पण काय म्हणतेस ताई? इतक्यात ताई त्याला काहीतरी बडबडली. मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेन, धाडकन. आता बघा, आई सुद्धा वैतागली आणि ताई सुद्धा वैतागली त्याला. मग ताई काय म्हणते, अरे तो गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वांवरती लागून पडतो, फळांवरतीच नाही. अगदी तुला जरी वरती फेकलं ना तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे तू सुद्धा अगदी खालीच पडणारे, धाडकन. बरं, तर काय सांगत होतो? न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं, आईनं, आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का? नाही ना. आता बघा, तो काय मनाशी संवाद साधत आहे आणि आपल्याला सांगत आहे, काय सांगत आहे की बघा, आता जर त्यावेळेस न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत होता आणि त्यावेळेस त्या शास्त्रज्ञाला जर त्याच्या आईने, ताईने, आजीनं, आता जसे माझी ताई, आजी आणि आई मला त्रास देते की नाही, तसंच जर न्यूटनला त्याच्या ताईने, आईने आणि आजीने त्रास दिला असता तर त्याला हा नवीन शोध लावता आला असता का? नाही ना. मग आता तो त्याच्या घरातील मंडळींना सांगतोय की काय, की आता तुम्ही मला त्रास देऊ नका. त्या न्यूटनला त्याच्या घरातील मंडळीने त्रास दिला नाही ना, म्हणून त्याने शोध लावला. आता तुम्ही सुद्धा मला असा त्रास देऊ नका. तर त्याला शोध लावता आला असता का? नाही ना. आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब, काचेची पात्र, सगळं आणून ठेवलंय. आता बघा, त्याने घरामध्ये एक छोटीशी प्रयोगशाळा तयार केलेली आहे, लॅब. तर तो पण बघा वैज्ञानिक शोध लावते ना, म्हणून त्याने घरातच काय केलेले आहे, लॅब बनवलेले आहे. बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. मग आता बघा, ह्या प्रयोगशाळेमध्ये काय काय आहे? मायक्रोस्कोप म्हणजे बघा, एक सूक्ष्म जीव जंतू असतात ना, ते पाहण्यासाठी एक आधुनिक साहित्य आहे ते मायक्रोस्कोप. तुम्ही जर बघा, रक्त वगैरे तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या डॉक्टरांकडे, सिस्टरांकडे किंवा त्या प्रयोगशाळेमध्ये जिथे तुम्ही ब्लड काढता की नाही, टेस्टला देतात, तर त्यांच्याकडे ते मायक्रोस्कोप असतो. त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब म्हणजे काचेच्या त्या छोट्या बाटल्या असतात बघा, इथे दिसत आहेत का तुम्हाला? ह्या काचेच्या बाटल्या म्हणजे टेस्ट करण्यासाठी त्या काचेच्या पात्र असतात, काचेची भांडणं असतात, नळी म्हणतो आपण त्याला, नळी. काचेची पात्र म्हणजे काचेची भांडी. आता बघा, लॅब म्हणजे प्रयोगशाळेमध्ये हे सगळे वस्तू आवश्यक असतात. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब, काचेची पात्र, सगळं त्याने आणून ठेवलेलं आहे. का? कारण की त्याला वैज्ञानिक बनायचं आहे, शास्त्रज्ञ बनायचं आहे आणि नवीन शोध लावायचे. त्यासाठी त्याने घरातच छानपैकी प्रयोगशाळा बनवलेली आहे आणि अगदी सगळ्या लागणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याने आणून ठेवलेल्या आहेत. पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय. आता बघा, तो काय म्हणतोय की आता काय करायचं आहे, मी ना ह्या सगळ्या वस्तू प्रयोगशाळेमध्ये आणून तर ठेवलेल्याच आहे आणि आता हे सगळं मला ज्ञान मिळावं याच्यासाठी मी काय आणून ठेवलेलं आहे? पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय. बघा, एवढूसा मुलगा आहे हा, आणि बघा त्याचे ह्या प्रयोगशाळेमध्ये किती पुस्तकं आहेत, मोठी मोठी ग्रंथ आहेत की नाही. आता आपलं पाठ्यपुस्तक किती छोटं असतं, ते वाचायला वेळ मिळत नाही, आणि हा शास्त्रज्ञ बनायचं म्हणून एवढी मोठी पुस्तकं आणून ठेवलेली आहेत. पुस्तकांचा तर डोंगर रचलाय. आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम आहे. टिपणं काढण्यासाठी कागदाचे ताव आणले. आता बघा, हे पुस्तक वाचायचंय. ते पुस्तक अजून त्याने उघडून पाहिलेलं नाहीये,
मग ते आणलेले आहे, तयारी सगळी केलेली आहे शास्त्रज्ञ बनण्यासाठी. फक्त आता काय राहिलेलं आहे की ते पुस्तक उघडायचं, वाचायचं आणि त्याची टिपणं काढायची. टिपणं काढायची म्हणजेच नोट्स तयार करायची. आपण करतो की नाही परीक्षेच्या अगोदर थोडे छोटे छोटे शॉर्ट नोट वगैरे काढून ठेवतो, तर तसं त्याला सुद्धा टिपणं काढायचे आहेत. आणि ते टिपणं लिहिण्यासाठी त्याने कागदांचे ताव आणलेले आहेत. कागदांचे बंडल असतात की नाही, फुलस्केपचे बंडल किंवा प्लेन ते A4 साईजचे बंडल. तर तसे असे त्यांनी टिपणं काढण्यासाठी, नोट्स काढण्यासाठी कागदांचे बंडल सुद्धा आणून ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर शाईच्या बाटल्या सुद्धा तयार ठेवलेल्या आहेत. काय म्हणतेस आई, आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठू? आता बघा, एकीकडे तो मोठे स्वप्न बघत आहे, त्याचे ध्येय मोठे, शास्त्रज्ञ बनायचे, त्याच्यासाठी त्यांनी पूर्वतयारी पण केलेली आहे. पण तेवढ्यात आईचा आवाज आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठाच्या पहिल्या भागामध्ये ह्या छोट्याशा मुलाचे मनातील विचार त्याने व्यक्त केलेले पाहिले. पुढे त्याच्या मनामध्ये काय आहे, काय त्याला शास्त्रज्ञ खरोखर तो होतो की नाही हे आपण पाहणार आहोत, पण पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.